आजपासून परत एकदा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्यामध्ये आज 4 जून, 5, 6 आणि 7 आणखीन जवळपास 4 दिवस राज्यात वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आज सांगायचं झालं तर कोकणपट्टी म्हणजे रत्नागिरीपासून ते पालघरपर्यंत इकडं काय होणार आहे, कोकणपट्टीकडे जोरदार पाऊस सुरू होणार आहे, मुसळधार पाऊस चालू राहणार आहे. तिकडं पाऊस चालू असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरी उसरी येत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील आज खूप जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर देखील खूप राहणार आहे. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा आज पावसाला सुरुवात होणार आहे. सांगली जिल्ह्यात आज देखील बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्ह्यात पाऊस राहील, बीड जिल्ह्यात पाऊस राहील, परभणी जिल्ह्यात पाऊस राहील, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात पाऊस राहील, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक सगळीकडे जोरदार पाऊस आज बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि बुलढाणा, अकोला, अमरावती तिकडे देखील सगळीकडे म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर आज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात थोडा आज कमी राहील, पण पश्चिम विदर्भामध्ये मात्र अमरावती, अकोला, बुलढाणा इकडे मात्र चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. आणि आता सध्या पाऊस चालू देखील असेल, म्हणून हे लक्षात यायचं. पण राज्यात मात्र 4, 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 8 तारखेपासून पावसाचा राज्यातला जोर ओसरेल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण हे पाऊस तुम्हाला सांगू तिथं आज पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव खूप जोराचा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आज रात्रीच्याला दुपारनंतर खूप जोराचा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. आणि ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल आणि त्या शेतकऱ्याची पेरणीसाठी पोषक ठरणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्यानंतर कोल्हापूरकडे आज खूप जोराचा पाऊस राहील. त्याच्यानंतर पुण्याकडे देखील जास्त असल्यामुळं म्हणजे कोयना धरणाचा जे कॅचमेंट आहे त्याच्यामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळं कोयना धरणाच्या देखील आवक सुरुवात होईल, म्हणून हे लक्षात यायचं. इकडे निळवंडे धरण आता हे 5 दिवस खूप पाऊस, 7 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे निळवंडे धरण सुद्धा भरण्याच्या मार्गावर राहील, म्हणून हे लक्षात यायचं. भंडारदरा देखील धरण भरेल, कारण की तिकडं कॅचमेंट एरियामध्ये खूप जोराचा पाऊस या 5 दिवसामध्ये पडणार आहे. आणि सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिकडे आवक सुरू झालेली आहे, म्हणून हे धरणं देखील भरून जातील, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. नाशिक जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी सतर्क करायचं. म्हणजे नदीकाठचे जे शेतकरी त्यांनी आपण आपले पाळीव प्राणी नदीकाठी बांधू नये, कारण की नदीला पूर येण्याची शक्यता आहे, म्हणून ह्या 4-5 दिवस जरा काळजी घ्यावी.